आपण संविधानाची वैशिष्ट्ये या धड्याचा अभ्यास करतोय। चला तर मग आता आपण बघूया की संविधानाची वैशिष्ट्य काय काय आहे याचा अभ्यास आता आपण या उपक्रमामध्ये करणार आहोत। तर संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे, बरोबर। त्याच्यानंतर मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धत आहे। परत एकदा समजावून देते, मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धत आहे। आणि मोठा जर भूप्रदेश असला तर एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणं हे अवघड असतं, कारण जो विस्तारित भूप्रदेश असतो तो मोठा असतो, त्याच्यामुळं हे राज्यकारभार करणं हे अवघड झालेलं असतं। मग दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होतं आणि तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधीच मिळत नाही। म्हणून संघराज्यामध्ये 2 स्तरावर शासन संस्था असतात। त्या अशा म्हणजे संघराज्यामध्ये 2 स्तरावर शासन संस्था असतात, बरोबर। तर आता पुढील उपक्रमात आपण जाऊया। तर त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी फीत आहे तुमच्यासाठी, चला वाचूया। भारतातील संघराज्यातील अधिकारांचं वाटप किंवा विभागणी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि संघशासन व राज्य शासन यांना परस्पराशी सहकार्य करून देशाचा विकास हा साधता येणे यामुळेच शक्य होतं आणि राज्यकारभारात नागरिकांच्या या सहभागाला आणि या पद्धतीमध्ये खूप प्रोत्साहन मिळतं। चला तर मग आता पुढच्या उपक्रमात आता परत आपण आपल्या पूर्वपदावर। तर संपूर्ण देशाचं रक्षण करणं आणि परराष्ट्रांशी व्यवहार करणं आणि ते सुद्धा शांतता प्रस्थापित करणं ही सगळी इत्यादी कामं हे मध्यवर्ती शासन पार पाडत असतं। आपण बघितलं की मोठा विस्तार असलेल्या देशामध्ये आपला राज्यकारभार कसा चालू आहे ह्याच्याबद्दल आपण आता चर्चा आणि अभ्यास करत आहोत। आता त्याला काय बोलतात तर केंद्र शासन किंवा संघ शासन असंही म्हणतात। कशाला तर संपूर्ण देशाचं काय करायचं, रक्षण करायचं आणि परराष्ट्रांशी व्यवहार करायचा, शांतता देशामध्ये ठेवायची, ह्या सगळ्या कामं जे पार पडतं त्यालाच केंद्र शासन किंवा संघ शासन असंही म्हणतात। काय म्हणतात, केंद्र शासन किंवा संघ शासन असंही म्हणतात। आता संघ शासन हा संपूर्ण देशाचा राज्यकारभार करतो आणि आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार सुद्धा राज्य शासन करतं। त्याच्यानंतर राज्य शासन हे एक मर्यादित प्रदेशाचाच राज्यकारभार पाहतो। उदाहरणार्थ घेतलं तर महाराष्ट्र राज्य शासन म्हणजे एक विशिष्ट एक मर्यादित प्रदेश घ्यायचा आणि त्याचा संपूर्णपणे आराखडा करायचा, कशा रीतीने त्याचा विकास होईल ह्याच्यावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं, बरोबर। आता पुढे अधिकार विभागणी कशा रीतीने केलेली आहे तर संघ शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये संविधानामध्ये अधिकार काही वाटून दिलेले आहेत। आपल्या संविधानाने 3 सूचना अशा तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय हे मुद्द्याच्या स्वरूपामध्ये नमूद केलेले आहेत। तर त्या पहिल्या सूचीला संघ सूची असं म्हणतात। त्याच्यामध्ये एकंदर 97 विषय आहेत आणि या विषयावर राज्य शासन हे कायदा करतं। आलं लक्षात, नीट लक्ष द्या। त्याच्यानंतर या 2 सूचींच्या व्यतिरिक्त तिसरी एक समवर्ती सूची म्हणून त्याच्यामध्ये 47 विषय असतात। किती? 47। त्याच्यानंतर ह्या दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांवर कायदे सुद्धा करता येतात, कारण त्यांना तसा अधिकार दिलेला आहे, बरोबर। आता लक्षात आलं। त्याच्यानंतर या तिन्ही सूचीमधले
विषयांच्या व्यतिरिक्त हे तर 3 सूच्या आहेत, मग हे विषय त्याच्यापेक्षा दुसरे विषय, एखादा नवीन विषय जर निर्माण झाला तर तो आणि त्याच्यावरती कायदा काय करायचा ह्याचा अधिकार संघ शासनाला असतो. कुणाला असतो? संघ शासनाला. आणि हा अधिकार शेषाधिकार म्हणून या नावाने ओळखला जातो. कोणत्या नावाने? शेषाधिकार. चला तर पुढे जाऊया. आता कोणते विषय कोणाकडे आहेत बघूया आपण कशी मांडणी केली यांची. तर संघ शासनाचे विषय आहेत संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध, शांतता, चलन व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. हे कुणाकडचे आहेत? संघ शासन. मग आता राज्य शासनाचे बघूया. ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत शेती, कायदा, सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य आणि तुरुंग प्रशासन इत्यादी. त्याच्यानंतर या दोन्ही शासनांसाठी असणारे कोणते विषय आहेत ते बघा. रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा आणि शिक्षण इत्यादी. चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? मध्यवर्ती शासनाची कामं कोणती? केंद्र शासन किंवा संघ शासन हे कशाला म्हणतात? संघराज्य व्यवस्था थोडक्यात तुम्हाला लिहायची आहे. थोडक्यातच माहिती थोडीशीच लिहा. संविधानात कोणामध्ये अधिकार हे वाटून दिले गेलेले आहे आणि संघ सूची कशाला म्हणतात? आणि शेवटचा प्रश्न शेषाधिकार कशाला म्हणतात? चला आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करूया.